तो नवविवाहित दाम्पत्यासाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मित्रांनो, कन्यादान योजनेमध्ये जे मुली पात्र होणार आहेत अशा मुलींच्या वडिलांना 25,000 रुपयांचा अनुदान या ठिकाणी फ्री मध्ये दिले जाणार आहे। महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत हा शासन निर्णय 18 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। यामध्ये कोण पात्र असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया। संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना अनुदान म्हणून 20,000 रुपये इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून 4,000 रुपये देण्यात येत आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी जो अनुदान वाढून दिलं जाणार आहे कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घ्या। मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 20 मे 2024 रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत घोषणा केली आहे। त्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागांतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात 25,000 व सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,500 रुपये एवढा प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास दिनांक 13 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळामध्ये जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता। सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे काही योजनेची समरूप असलेल्या विवाह योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता या ठिकाणी शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या 20,000 रुपयांचा इतके अनुदान वधूचे वडील, आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशद्वारे देण्यात येत आहे। सदर अनुदान आता या ठिकाणी पूर्वी जो दिला जात होता 20,000 रुपये, आता यामध्ये वाढ करून 25,000 रुपयेपर्यंत वाढ करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे। पूर्वी 20,000 रुपयांचा धनादेश दिला जात होता, आता 25,000 रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे। सामूहिक विवाहामध्ये जे लाभार्थी सहभागी होणार आहेत अशाच लोकांना याचा फायदा होणार आहे। यामध्ये कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना याचा फायदा होणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे। मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आई किंवा पालकाच्या अधोरेखित धनादेशद्वारे क्रॉस चेकने लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशी तरतूद आहे। आता त्यात बदल करून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात यावी अशी सुद्धा तरतूद या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे। पूर्वी जो धनादेश दिला जात होता, आता धनादेश न देता डीबीटी अंतर्गत थेट त्या लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे। भरपूर असे लाभार्थी सामूहिक विवाहामध्ये या ठिकाणी सहभाग घेतात, अशा लाभार्थ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे। मित्रांनो, हा जर शासन निर्णय तुम्हाला पूर्ण वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकेन। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन करा आणि त्या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही जेव्हा जाल टेलिग्राम त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्याखाली हा शासन निर्णय पाहण्यासाठी मिळणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।